मी उठायच्या पहिलेच माझ्या मम्मीने रोट्या बनवण्याला सुरुवात पण केली होती. 7च्या आधीच ती बसली होती आणि तिची पहिली कणिक संपत पण आली होती. म्हणून मग दुसरी कणिक तिने मला भिजवायला लावली. मला रोट्याची कणिक म्हणजे मी नरम शिरच भिजवून देते. मला आपट्टा वगैरे काही येत नाही. मग नरमच मम्मीला कणिक भिजवून दिली. नंतर मग मम्मीने समोरचं करून टाकलं आणि इकडे यशवीला रोटी खाण्यासाठी दिली. पण चहा नव्हता. चहासोबत रोटी खूप छान वाटते. तर मग ती पाण्याचाच ग्लास घेऊन बसली. मग मम्मीच्या पहिल्या कणकीच्या रोट्या झाल्या होत्या. मग त्याच्या वगैरे घड्या वगैरे करून ठेवून दिल्या आणि एक शेवटची रोटी होती. तर ते शेवटची रोटी खूप छान कुरकुरीत लागते म्हणून मग आधी रोटी वगैरे खाऊन घेतली आणि यशवीला पण ती रोटी खूप आवडली होती. मग रोट्या वगैरे खाणं झाल्या, घडी करणं झाल्या म्हणजे एकच कडक रोटी खाल्ली. नंतर मग आंब्याचा रस बनवायचा होता. तर मम्मीला आंब्याच्या रसासोबतच रोट्या बनवायच्या होत्या म्हणून मग मम्मीने बनवल्या. तर मग आंब्याचा वगैरे रस बनवला आणि गॅसचा ओटा आधीच खराब होऊन होता. कणिक भिजवली होती तर आंब्याचा रस बनवला. आंब्या वगैरे खाऊन घेतला. नंतर मग गॅसचा ओटा वगैरे साफ करून घेतला. आंब्याच्या रसाने आणि कणकीने खूप घाण झाला होता गॅसचा ओटा. मग गॅसचा ओटा वगैरे साफ केला आणि मम्मीच्या रोट्या पण झाल्या होत्या बनवणं. तर मम्मीने भांडे बाहेर आणून ठेवले. तर यशवीच पहिले येऊन बसून मस्त तर कोपरा वगैरे घासत होती आणि नंतर तो अर्धाच घासला आणि मग ग्लास पण घासण्यासाठी बसली. आणि आज नळ आले होते तर रेयांशला पाणी भरायला खूप आवडते आणि काल आणला होता नवीन पोछा. तर त्याला म्हटलं मी पोछा मारतो म्हटलं. तर आंघोळ झाल्यानंतर पोरगा पोछा मारण्यासाठी बसला. नंतर मग बाबांनी चिकन आणलं होतं. मग चिकन वगैरे बनवलं कारण की रोट्यासोबत नॉनव्हेज जच खातात आणि रस पण होता. तर मग चिकन वगैरे बनवून घेतलं. नंतर मग जेवण पण करून घेतलं आणि आणि हे करत पण तो खूप उशीर झाला होता. मग जेवण वगैरे केलं आणि आराम केला. मग सायंकाळला आम्हाला आमच्या घरी जायचं होतं. तर मग बाबांनी आंब्याच्या फोडी फोडून दिल्या होत्या. काल आंबे आणले होते लोणच्याचे. तर मग तेच एका प्लास्टिकमध्ये भरल्या आणि नंतर घरी आणल्यानंतर घरी एका प्लास्टिकच्या टब मध्ये काढून ठेवला कारण की मी तिथं काहीच फक्त फोडी सुकवण्यासाठी ठेवल्या होत्या. मग त्याच्यात मीठ आणि हळद टाकून घेतलं आणि मिक्स करून ठेवलं कारण की मग त्याला पाणी वगैरे सुटते ना आणि उद्या वाळू टाकीन बा म्हटलं सुकवण्यासाठी. मग फोडी वगैरे ठेवून दिल्या आणि रोट्या आणल्या होत्या उद्या खाण्यासाठी. तर रोट्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवल्या कारण की बेकार होतात म्हणून. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.